ही गोष्ट आहे दीपालीची. बघायला गेलं तर तुमची, माझी, प्रत्येकाची. आई बाबा आले गाडी घेऊन. हो बाई, लायसन बघू. ए यो, चालवायला येते का पण? तुम्ही मागे बसा ना, दाखवते तुम्हाला कशी चालवते मी. आधीच ते दुकान जेमतेम चालतं, त्यात त्या मालकाला भाडं दुप्पट द्यावं लागतं पहिलं कर्ज भरून काढण्यासाठी. कुठं लावलंयस कुठं पैशाचं झाड, दाखव तरी मला. कर्जा बिर्जाचं टेन्शन नका घेत जाऊ तुम्ही. आत्ता फिटेल बघा सगळं कर्ज. राज्यात आजपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. 6 महिने आपल्याला पैसे खूप जपून वापरावे लागतील. माझा हप्ता, दुकानचं भाडं कसं देणार? सांगत होतो बाबा, नोकऱ्या सोडू नका. बापाचं ऐकायचं नाही आयुष्यामध्ये, हे ठरवूनच टाकलंय का? अहो, आपल्या दुकानाला गिराईक मिळालं. फक्त 10 दिवस द्या. ठीक आहे, मी 10 दिवसांमध्ये पैसे नाही देतो. यात नाही भागणार आपलं, अजून पैसे लागतील. एक पर्याय आहे, खूप लोक करतायत हे. आपण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? एकदा. दीपाली, डोक्यावर कर्ज असताना नसते उद्योग कशाला करायचे असले? साऊ नको बाई, बाबांना अजिबात पटलेलं नाही हे सगळं. पण जर का याच्याने पैसे मिळत असतील तर बाबा काही नाही बोलणार. काय का करताय तुम्ही हे? काय माझी बोलताय? लायकी दाखवताय का मला? ते बांगड्या मी घालतो, दाखवतो माझी लायकी काय. मी थांबवते आई. माझं कर्ज पटा चुकतं करायचं. हा. दुकान उघडू दिलं तर कर्ज फेडता येईल ना? अहो, तुमच्या बायकोनं दुकान उघडलंय ना. अरे मधुशेठ, अपयश येईल म्हणून प्रयत्न करायचेच नाही, त्याला काही अर्थ आहे का? आता थांबायचं नाही. पारकरांच्या घरातलं कोण आडवं येतंय बघतेच मी. तुला वाटेल ती मदत करायला तयार आहे मी फेल नाही गेले पाहिजे दीपक. टॉकीज ओरिजिनल फिल्म पुनश्च हरिओम 11 जुलै रविवार दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता सी टॉकीजवर. तू मला हो कसं म्हणाली ग? जरा चुकलंच माझं नाही. हो